मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा विषय भाषा व गणित या विषयांचा पहिला पेपर आहे आणि सराव प्रश्नपत्रिका 2 आपण पाहणार आहोत. इयत्ता 3रीची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण सांगितलं होतं 1 ते 25 प्रश्न हे मराठीसाठी आहेत आणि 26 ते 75 प्रश्न हे गणितासाठी आहेत. गोल रंगवताना निळ्या रंगाच्या बॉलपेनचा वापर करायचा आहे. उत्तरपत्रिकेला कुठलीही घडी घालायची नाही, स्टेपल करायचं नाही, पिन मारायची नाही, चिटकवायचं नाही आणि याप्रमाणे गोल रंगवणं हा योग्य पद्धत आहे. आणि हे पुढील 4ही प्रकारे गोल जर रंगवले तर ते उत्तर चुकीचं धरलं जाईल. तर याप्रमाणे आपण प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात करूयात. विभाग पहिला मराठी. पहा, प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा उतारा असेल तर आधी उतारा वाचण्यासाठी वेळ न घालवता आधी प्रश्न वाचून घ्यायचे आणि मग त्यातले कीवर्ड किंवा महत्त्वाचे शब्द पकडून उताऱ्यामध्ये आपण त्याचं उत्तर शोधू शकतो. पूर्ण उतारा वाचण्याची गरज नाही. आणि असं करूनही ज्या वेळेला उत्तर तुम्हाला सापडत नसतं मग त्यावेळेला तुम्ही पूर्ण उतारा वाचू शकता. पण जर सहजच उत्तरं जर सापडत असतील तर पूर्ण उतारा वाचण्याची गरज नाही. पहिला प्रश्न पाहूया. होरपळून कोण जाऊ लागले? पहा, होरपळून जाणे हा याच्यातला महत्त्वाचा शब्द आहे तर आपण त्याप्रमाणे शोधूयात. तर पहा, जर आपण वरचे वर शोधलं तर होरपळून जाऊ लागली कोण? तर राणे वने होरपळून जाऊ लागले. पहा, हा एक शब्द जर आपण उतार्यामध्ये शोधला होरपळून जाणे तर राणे वने होरपळून जाऊ लागली. अगदी पटकन सहज याचं उत्तर सापडतं. पर्याय 3. दुसरा प्रश्न पाहूयात. पृथ्वीवरील जीवन सुरळीत होण्यासाठी कोणाची कृपा हवी? पहा, कोणाची कृपा? पहा, इंद्रदेवाची कृपा हवी. पृथ्वीवरील जीवन सुरळीत होण्यासाठी इंद्रदेवाची कृपा हवी. असा महत्त्वाचा शब्द कृपा असणे, कृपा हवी हे जर आपण शोधलं तर आपल्याला सहज उत्तर सापडतं इंद्रदेव. पर्याय 4. प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पहा, कविता आहे. कविता छोटी असती, कविता पटकन तुम्ही वाचूनही काढू शकता आणि मग उत्तरं शोधू शकता. किंवा जर कविता वाचायची त्याच्या अगोदर तुम्ही प्रश्न वाचा आणि मग कविता वाचा, याप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता. प्रश्न 3. अंगण कशाने भरून आले? पहा, आले भरू हे अंगण. आई कसे ग पाण्याने? आले भरू हे अंगण. पहा, कवितेमध्ये काय असतं, ज्या ओळीमध्ये तुमचा जो महत्त्वाचा शब्द आहे तो आला त्याच्या वरच्या ओळीमध्ये किंवा त्याच्या खालच्या ओळीमध्ये, कधीकधी त्याच ओळीमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आई कसे ग पाण्याने? काय? पाण्याने आले भरू हे अंगण. पर्याय 4, पाण्याने अंगण भरून आले. प्रश्न 4. कोण रडत आहे? पहा, का ग रडते आकाश. काय? का ग रडते आकाश म्हणजे कोण रडत आहे? आकाश रडत आहे. पर्याय 1. प्रश्न 5. पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता? पहा, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही लिंगामध्ये तो शब्द हवा. पहा, शिक्षक, तो शिक्षक हा फक्त पुल्लिंगी शब्द आहे. लेखिका, ती लेखिका हा फक्त स्त्रीलिंगी शब्द आहे. संपादक, तो संपादक हा फक्त पुल्लिंगी शब्द आहे. आणि जर इंजिनियर हा शब्द जर आपण पाहिला तर मुलगी असेल तर ती इंजिनियर आणि मुलगा असेल तर तो इंजिनियर, म्हणजे दोन्ही लिंगामध्ये हा शब्द येतो. म्हणून दोन्ही लिंगामध्ये येणारा शब्द इंजिनियर. पर्याय 3. प्रश्न 6. नेहाला मराठीत 90 गुण मिळाले या वाक्यातील विशेषण कोणते? पहा, गुण हा जो शब्द आहे तर हा नाम आहे. त्याच्यानंतर नेहा हे सुद्धा नाम आहे. मराठी हे सुद्धा नाम आहे. 90 हे सुद्धा संख्येचं नाव आहे. आणि गुण हे सुद्धा, गुण म्हणजे मार्क, किती मार्क मिळाले, तर हे सुद्धा एक नाम आहे. तर आता इथे आपल्याला नेहाबद्दल विशेष माहिती नाही सांगितलेली, मराठीबद्दल विशेष माहिती नाही सांगितलेली, या 90 या संख्येबद्दल सुद्धा विशेष माहिती नाही सांगितली, परंतु गुण
हे जे नाम आहे म्हणजे मार्क किती मार्क मिळाले, ह्या गुणांबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे की 90 गुण मिळालेले आहेत. म्हणून पर्याय पहिला हे विशेषण आहे. प्रश्न 7. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? पहा, डोके हा एक वचनी शब्द आहे. एक डोके, अनेक डोकी. एक मडके हा सुद्धा एक वचनी शब्द आहे. एक मडके, अनेक मडकी. खेडे हा सुद्धा एक वचनी शब्द आहे. एक खेडे, अनेक खेडी. परंतु वाडे हा अनेक वचनी शब्द आहे. एक असेल तर वाडा असतो, अनेक वाडे. म्हणून अनेक वचनी शब्द हा पर्याय चौथा. प्रश्न 8. खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते? पहा, पहिला पर्याय सुधीर म्हणाला मी गावी जाणार आहे. पहा, सुधीर म्हणाला, सुधीरच्या तोंडचं जे वाक्य आहे जसेचं तसं ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेलं आहे आणि साधं वाक्य आहे. इथे पूर्णविराम आहे, योग्य विरामचिन्ह इथं आहेत. दुसरं वाक्य पहा, विवेक, समीर, जतीन शाळेत गेले. साधं वाक्य आहे, इथे कुठलंही आश्चर्य नाही आहे, त्याच्यामुळे इथे हे विरामचिन्ह जे वापरलेलं आहे साधे फक्त पूर्णविराम हवा होता, हे विरामचिन्ह चुकीचं आहे. प्रश्न पर्याय क, मला गुलाबाचे फूल आवडते. इथे सुद्धा हे साधं वाक्य आहे परंतु इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे म्हणून हे वाक्यसुद्धा किंवा विरामचिन्ह चुकीचे आहेत. आणि बापरे केवढा हा अजगर. इथे पहा आश्चर्य आहे, बापरे हा शब्दाचा वापर केलेला आहे, केवढा हा अजगर. म्हणून चौथ्या वाक्यामध्ये दिलेलं उद्गारवाचक चिन्ह हे इथे योग्य आहे. त्याच्यामुळे फक्त ब आणि क या दोन वाक्यांमध्ये विरामचिन्ह चुकीचे घातलेले आहेत. पर्याय तिसरा. प्रश्न 9. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? पहिला पर्याय आणि. पहा, बेलांटी आणि न बाणाचा बरोबर आहे. बहीण, इथे हा शब्दसुद्धा बरोबर आहे. परंतु तिसरा पर्याय जो आहे पाणी, तर पाणी हा शब्द न नळाचा नसतो, पाणीमध्ये न बाणाचा असतो नेहमी, म्हणून हा अशुद्ध शब्द आहे किंवा हा चुकीचा लिहिलेला शब्द आहे. गुणी शब्द हा बरोबर आहे. पर्याय तिसरा हा अशुद्ध शब्द आहे. प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे? पहा, पर्याय दुसरा दाद मागणे म्हणजे न्याय मागणे बरोबर. खंत वाटणे, वाईट वाटणे बरोबर. चीज होणे, सार्थक होणे बरोबर. परंतु पहिला जो पर्याय आहे की नकार देणे म्हणजे टीका करणे नाही, नकार देणे म्हणजे नाही म्हणणे, पर्याय पहिला हा चुकीचा वाक्प्रचाराचा अर्थ आहे. प्रश्न 11. नव्याचे टिंबटिंब दिवस या म्हणीतील गाळलेला योग्य शब्द कोणता? पहा, नव्याचे 21 दिवस, नव्याचे 7 दिवस, नव्याचे 9 दिवस आणि 90 दिवस. तर पर्याय तिसरा नव्याचे 9 दिवस अशी म्हण आहे, म्हणून पर्याय तिसरा हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 12 व 13 साठी सूचना. खाली दिलेला संवाद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. ज्या वेळेला असे उतार्यावरील प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात त्यावेळी तो दिलेला उतारा अगदी लक्षपूर्वक वाचायचा आणि मग प्रश्न सोडवायला घ्यायचे आहेत. पहा, प्रश्न 12वा. वर्गात हशा केव्हा पिकला? पहा, इथे सरांनी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा वर्गात एकच हशा पिकला, म्हणजे जेव्हा सरांनी डोक्यावरून हात फिरवला. पहा, इथे सरांनी न देता शिक्षकांनी दिलेला आहे. शिक्षकांनी डोक्यावरून हात फिरवल्यावर वर्गात हशा पिकला, पर्याय दुसरा. आणि प्रश्न 13वा. वरील संवाद कोठे घडला? तर वरील संवाद हा वर्गामध्ये घडलेला आहे, पर्याय तिसरा. प्रश्न 14 ते 16 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. पहा, सुसंगत वाक्यांचा जो परिच्छेद असतो तो 3 प्रश्नांचा असतो किंवा 3 रिकाम्या जागा असतात. पहा, 14, 15 आणि 16 हे 3 प्रश्न सुसंगत वाक्यांच्या परिच्छेदासाठी असणार आहे. या परिच्छेदामध्ये डायरेक्ट उत्तर न लिहिता आधी 3ही प्रश्नांची उत्तरं शोधायची आणि मग त्याचं अर्थपूर्ण वाक्य जेव्हा तयार होतील तेव्हाच त्याचे आपण पर्याय
निवडायचे आहेत किंवा टिक मार्क करायची आणि मग गोल रंगवायचे आहेत. तीनही वाक्य जेव्हा आपण वाचून घेतो, पहा अश्विन महिन्यात टिंबटिंब हा सण येतो. मग आपल्याला माहिती नाही याच्यापैकी कुठलाही सण असू शकतो. या सणालाच टिंबटिंब असेही म्हणतात. मग त्या सणाला दुसरे काही नाव आहे का? तर इथे आपण उत्तर शोधू शकत नाही. परंतु तिसरा प्रश्न जेव्हा वाचतो, दसऱ्याच्या दिवशी टिंबटिंब पानांची पूजा करतात, म्हणजेच तो सण दसऱ्याचा आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला समजतं की तो सण दसऱ्याचा आहे. म्हणून आपण पहिल्या प्रश्नाकडे पुन्हा जाऊन की अश्विन महिन्यात दसरा हा सण येतो हे आपण उत्तर लिहू शकतो. त्याच्यानंतर 15वा प्रश्न, या सणालाच विजयादशमी असे म्हणतात. पहा दसऱ्यालाच विजयादशमी असेही म्हणतात. आणि मग तिसरा प्रश्न, दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांची पूजा करतात किंवा आपट्याची पाने एकमेकांना देतात. पर्याय चौथा. याप्रमाणे तीनही प्रश्नांची उत्तरं सापडल्याच्या नंतर गोल रंगवायचे आहेत तीनही प्रश्नांची सोबतच. प्रश्न 17वा, जननी या शब्दाला समानार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. पहा जननी म्हणजे माता. जननी म्हणजे काय? माता. पर्याय दुसरा आहे जनता, जनक आणि जीवन हे जननी शब्दाचे समानार्थी शब्द नाहीत. प्रश्न 18, विश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा विश्वास म्हणजे खात्री हा समानार्थी शब्द आहे. विश्वास बेविश्वास हे विरुद्धार्थी शब्द वाटतो, परंतु बे लावून हा विश्वासचा विरुद्धार्थी शब्द बनत नाही, म्हणून हा पर्यायसुद्धा नाही. आणि विश्वास अविश्वास हा शब्द म्हणजे विश्वास शब्दाला अ जर जोडला तर अविश्वास हा त्याचा विरुद्धार्थी शब्द बनतो. आणि विश्वासू नाही, विश्वास म्हणजेच विश्वासू हा समानार्थी शब्द आहे. विरुद्धार्थी शब्द पर्याय तिसरा. प्रश्न 19, पहा इथे शब्दकोड दिलेला आहे. शब्दकोडे पूर्ण करण्यासाठी रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते एक अक्षर वापरल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? शब्दकोडे सोडवताना पर्यायातील प्रत्येक जे अक्षर दिलेलं आहे तर ते एक एक अक्षर इथे टाकून पाहायचं, मग अर्थपूर्ण शब्द होतो का पाहायचं, आणि जे अक्षर टाकल्याच्या नंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो पर्याय आपल्याला इथे निवडायचा. क जर अक्षर टाकलं तर सडक, भडक, कडक आणि चरक असे अर्थपूर्ण चारही शब्द तयार होतात, म्हणून पर्याय दुसरा हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 20, खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द कोणता? पहा जोड शब्द म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द म्हणजे जोड शब्द. पहा इथे मार आणि पीठ दोन शब्द एकत्र येऊन मारपीट. इथे माय आणि माऊली असे दोन शब्द एकत्र येऊन माय माऊली. इथे मार आणि झोड असे दोन शब्द एकत्र येऊन मारझोड हा जोड शब्द तयार झालेला आहे. परंतु मनोहर याच्यामध्ये दोन वेगवेगळे शब्द नाही, तर मनोहर हा स्वतंत्र एक शब्द आहे, म्हणून हा जोड शब्द नसलेला शब्द आहे. प्रश्न 21, हरिणासारखे डोळे असणारी या शब्दसमूहाबद्दलचा एक शब्द पर्यायातून शोधा. पहा हरणासारखे डोळे असणारी स्त्री तिला मृगनयना असे म्हणतात. पर्याय तिसरा. प्रश्न 22, खालील प्रश्नात चुकीची जोडी ओळखा. पर्याय जर आपण पाहिले तर पर्यायामध्ये काय आपल्याला दिसत आहे? जोड्या कुणाच्या आहेत? तर प्राणी आणि त्यांचे घरदर्शक शब्द यांच्या जोड्या आहेत. पहा चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. पहिली जोडी पाहूयात. कोंबडीचे खुराडे ही बरोबर जोडी आहे. घुबडाची ढोली, घुबड ढोलीमध्ये राहतो, ही सुद्धा बरोबर जोडी आहे. त्याच्यानंतर कोळ्याचे घरटे. पहा कोळी हा घरट्यामध्ये राहत नाही, तर कोळ्याचे काय असते? जाळे, म्हणून ही चुकीची जोडी आहे. आणि मुंग्यांचे पोळे नसतं, मुंग्या वारुळामध्ये राहतात, ही सुद्धा चुकीची जोडी आहे, म्हणून फक्त क आणि ड या दोन चुकीच्या जोड्या आहेत. पर्याय चौथा. प्रश्न 23, वर या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. पहा इथे वर खाली ही तर विरुद्धार्थाची जोडी आहे. दोन्ही विरुद्धार्थाचे शब्द आहेत. नवरापती हे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे एकच अर्थाचे दोन्ही शब्द आहेत.
त्याच्यानंतर आशीर्वाद आणि कृपा. हे वर म्हणजे आशीर्वाद नाही, वर म्हणजे कृपा होऊ शकतं, परंतु वर म्हणजे आशीर्वाद नाही. आणि इथे पहा, वर म्हणजे पती आणि वर म्हणजे कृपा. पहा, पती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. वर या शब्दाचे दोन अर्थ आहेत, की वर म्हणजे पती आणि वर म्हणजे कृपा. पर्याय चौथा हा त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 24. वर्णमालेनुसार पुढील शब्दांचा क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? सर्वप्रथम आपण हे दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावून घेऊयात. पहा, याप्रमाणे जर आपण शब्द वर्णानुक्रमे लावले म्हणजेच मुळाक्षरांचे जे क्रम आहेत क, ख, ग, घ, याप्रमाणे शब्दाचं पहिलं अक्षर पाहून जर आपण त्यांचा जर क्रम लावला मुळाक्षरांच्या क्रमाने, तर कंदील, दिवा, पणती आणि समई याप्रमाणे त्यांचा क्रम लागतो आणि तिसरं येणारं अक्षर हे पणती आहे. म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न. तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील सुगी या कवितेचे कवी कोण आहेत? पहा, सुगी या कवितेचे कवी शैला लोहिया या आहेत. पर्याय दुसरा हे त्याचं योग्य उत्तर आहे. 26 प्रश्नापासून विभाग दुसरा गणित. प्रश्न 26 ते 75 पर्यंत सर्व प्रश्न हे गणिताचे असतील. 26वा प्रश्न पाहूयात. 2 ते 15 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत? पहा, ज्या वेळेला मूळ संख्या विचारतात त्यावेळेला मूळ संख्या आपल्या पाठ पाहिजेत. मूळ संख्या लगेच 15 पर्यंतच्या सर्व लिहून काढायच्या आणि मग त्या मोजायच्या. याप्रमाणे 2 ते 15 पर्यंतच्या या एकूण 6 मूळ संख्या आहेत. पर्याय तिसरा. प्रश्न 27. घड्याळातील तासकाटा 2 व 3च्या मधोमध आहे व मिनिट काटा 6 वर आहे, तर घड्याळात किती वाजले आहेत? पहा, तासकाटा 2 व 3च्या मध्ये आणि मिनिट काटा 6 वर, तर घड्याळात किती वाजले असतील? पहा, असं याप्रमाणे घड्याळ काढून घ्यायचं. तासकाटा 2 आणि 3च्या जर मध्ये आहे आणि मिनिट काटा जर 6 वर आहे, तर 2:30 म्हणजेच 2:30 वाजले आहेत. एकतर पर्यायामध्ये 2:30 असेल किंवा 2:30 असतील. तर आपण पाहूयात पर्यायामध्ये. पहा, पर्यायामध्ये आपल्याला 2:30 हा पर्याय दिलेला आहे. पर्याय चौथा. प्रश्न 28. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पहा, या ठिकाणी आपल्याला सर्व अपूर्णांकांचे हे अंश सारखे दिसत आहेत. जेव्हा अपूर्णांकांचे अंश सारखे असतात अशा वेळेला ज्या अपूर्णांकांचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. काय? ज्या वेळेला अंश अपूर्णांकांचे जर सारखे असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. आणि ज्या वेळेला अपूर्णांकांचे छेद सारखे असतात अशा वेळेला ज्या अपूर्णांकांचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. परंतु इथे उलट असतं. जर अंश एकसारखा असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 29. पहा, इथे अपूर्णांक दिलेला आहे आणि या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? पहा, याचं आपण 11/17 याप्रमाणे वाचन करतो. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 30. पहा, इथे विस्तारित मांडणी दिलेली आहे. या विस्तारित मांडणीने तयार होणाऱ्या संख्येत तीच संख्या मिळवली असता उत्तर किती येईल? पहा, हे विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या आधी घ्यायची आहे आणि त्याच संख्येमध्ये पुन्हा तीच संख्या मिळवायची आहे, तर किती उत्तर येईल? पहा, या विस्तारित मांडणीपासून आपल्याला 342 ही संख्या मिळते. जर डायरेक्ट उत्तर तुम्हाला सांगता येत नसेल तर हे अंक एकाखाली एक मांडून त्यांची बेरीज केली तर 342 हे उत्तर येतं. आणि 342 मध्ये पुन्हा तीच संख्या म्हणजे 342च मिळवायचे आणि बेरीज केली तर 684 हे उत्तर आपल्याला येतं. पर्याय चौथा. प्रश्न 31. 1000 बरोबर किती दशक? पहा, 1000 बरोबर 100 दशक होतात. 1000 बरोबर 100 दशक. 1 शतक म्हणजे
10 दशकं, 2 शतक म्हणजे 20 दशक, 50 शतक म्हणजे 5 शतक म्हणजे 50 दशकं, 6 शतक म्हणजे 60 दशकं, 9 शतक म्हणजे 90 दशक आणि 1000 म्हणजेच 100 दशकं. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 32 आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीच्या शिरोबिंदूंची संख्या आयताच्या शिरोबिंदूपेक्षा कितीने कमी आहे? पहा, त्रिकोणाला किती शिरोबिंदू आहेत? 3 शिरोबिंदू. आणि आयताला किती शिरोबिंदू असतात? तर आयताला 4 शिरोबिंदू असतात. तर आयतापेक्षा 1 शिरोबिंदूची संख्या इथे कमी आहे. पर्याय चौथा. प्रश्न 33 पहा, इथे एक बेरजेचं गणित दिलेलं आहे. सोबतच्या उदाहरणात समान चिन्हासाठी समान अंक असून 2 अंकी 3 संख्यांची बेरीज दिली आहे. तर स्टार व गोल यांची अनुक्रमे किंमत किती? तर इथे बेरजेमध्ये चिन्हांच्या जागेवर जर आपण 5 आणि 8 हे जर अंक ठेवले, एककाच्या ठिकाणी 8 आणि दशकाच्या ठिकाणी 5 हे जर अंक ठेवले, तर 8 8 8 बेरीज 24 येते. इथे 4 2 हातचे आणि इथे 5 5 5 15 आणि हातचे 2 17 याप्रमाणे 174 हे उत्तर येतं. म्हणून पर्याय तिसरा फक्त योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय 3 फक्त क योग्य हा पर्याय इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 34 5 नोव्हेंबर 2010 या वर्षी शुक्रवारी दिवाळी सण असेल तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? पहा, कोणता वार 5 वेळा येणार आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. पहा, आपल्या मंथनच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे जर महिना जर 30 दिवसांचा असेल, पहा आपल्याला प्रश्नामध्ये नोव्हेंबर महिना सांगितलेला आहे. नोव्हेंबर महिना हा 30 दिवसांचा असतो. जर 30 दिवसांचा महिना असेल तर 1 व 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. जर 30 दिवसांचा महिना असेल व 1 व 2 तारखेचे वार 5 वेळा येतात आणि दिवाळी आपल्याला सांगितली आहे 5 नोव्हेंबर आणि शुक्रवारी आहे. 5 नोव्हेंबरला शुक्रवार आहे, त्या दिवशी दिवाळी आहे. तर आता आपल्याला 1 आणि 2 तारखेचे वार आपल्याला शोधायचे आहेत. तर 4ला गुरुवार येईल, 3 नोव्हेंबरला बुधवार, 2 नोव्हेंबरला मंगळवार आणि 1 नोव्हेंबरला सोमवार. तर 1 आणि 2 तारखेचे वार म्हणजेच सोमवार आणि मंगळवार हे आपल्याला 5 वेळा येणार आहेत. 1 व 2 तारखेचे वार हे 5 वेळा येणार आहे, कारण हा महिना 30 दिवसांचा आहे. आणि जर 31 दिवसांचा जर महिना असेल तर 1, 2 व 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 1, 2, 3 तारखेचे 30 दिवसांचा महिना 1 आणि 2 तारखेचेच वार म्हणजे सोमवार आणि मंगळवार हे 5 वेळा येणार आहेत. परंतु पर्यायामध्ये आपल्याला फक्त मंगळवारचं नाव दिलेलं आहे, ते सोमवारचं नाव आपल्याला कुठेही दिसत नाही. म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 35 250 मीटर हा 1 किलोमीटरचा कितवा हिस्सा आहे? पहा, 250 मीटर हा 1 किलोमीटरचा कितवा हिस्सा आहे? 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. 1000च्या अर्धे केले म्हणजे 1/2 केले तर 500 येतात आणि त्याच्या पुन्हा अर्धे केले तर 250 मीटर येतात. म्हणजेच 1/4 भाग म्हणजेच पाव भाग. 1/4 भाग म्हणजेच पाव भाग हा 1 किलोमीटरचा 250 मीटर हा असणार आहे. पर्याय तिसरा याचं योग्य उत्तर आहे. पहा, शेखरने अल्प बचत खात्यामध्ये ₹250 म्हणजेच 175 रुपये, ₹250 म्हणजेच 175 रुपये जर अल्प बचत खात्यात म्हणजे बँकेत जर भरलेले आहेत आणि त्यातील 10 रुपयांच्या 6 नोटा आहेत. पहा, त्यातील 10 रुपयांच्या 6 नोटा म्हणजे 60 रुपये होतात. तर त्यातले 60 रुपये हे कशाचे आहेत? तर 10 रुपयांच्या नोटा आहेत. जर हे आपण 10 रुपयांच्या नोटा जर आपण यातून वजा केल्या तर उरलेले सर्व रुपये हे काय असणार आहेत? ह्या 5 रुपयांच्या नोटा आहेत. म्हणजे हे जर 10 रुपयांप्रमाणे
जर 6 नोटा जर आपण ह्या 10 रुपयांच्या काढून घेतल्या, म्हणजे 6 रुपये जर 60 रुपये जर आपण काढून घेतले तर 115 रुपये उरतात. आणि हे 115 रुपये या सर्व काय आहेत, 5 रुपयांच्या नोटा आहेत. या उरलेल्या सर्व काय आहेत, 5 रुपयांच्या नोटा आहेत. तर आता 5 रुपयांच्या नोटा किती, 5 रुपयाच्या नोटांची संख्या किती हे आपल्याला आता काढायचं आहे. तर पहा, हे 115 हे एकूण रुपये आहेत. एकूण 5 रुपयांच्या नोटांचे हे एकूण एवढे रुपये आहेत. आणि मग अशा 5 रुपयांच्या याच्यामध्ये किती नोटा होतील, तर आपल्याला याच्यासाठी गुणाकाराच्या विरुद्ध ही भागाकाराची क्रिया करावी लागेल. 115ला जर आपण 5ने भाग दिला तर आपलं उत्तर किती येत आहे, 23. म्हणजेच 5 रुपयांच्या एकूण 23 नोटा इथे असणार आहेत. पर्याय पहिला 23, 5 रुपयांच्या एकूण 23 नोटा असतील. प्रश्न 37, 121 भागिले क बरोबर 11, तर क ची किंमत किती. पहा, 121ला कितीने भागलं तर त्याचं उत्तर 11 येणार आहे. पहा, 121ला कितीने भाग दिलं तर त्याचं उत्तर 11 येणार आहे. जर आपण 121ला जर 11ने भागलं, 121ला जर आपण 11ने जर भाग दिला तर आपलं उत्तर 11 येतं. भाग देऊन इथे विद्यार्थी वहीमध्ये हे करून बघू शकतात. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 38, 553 या संख्येतील 5 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. पहा, पहिल्या 5ची स्थानिक किंमत 500 आहे, दुसऱ्या 5ची स्थानिक किंमत 50 आहे. आणि जर त्यांचा जर आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणजे जर वजाबाकी केली 500 वजा 50 तर उत्तर 450 येतं. हे वजाबाकी विद्यार्थी वहीमध्ये करू शकतात. विद्यार्थ्यांनी वहीमध्ये ही वजाबाकी करायची आहे. 500, पहिल्या 5ची किंमत 500 आणि दुसऱ्या 5ची किंमत 50. 500 वजा 50 तर 450 याचं उत्तर येत आहे. पर्याय तिसरा. प्रश्न 39, खालीलपैकी वजाबाकीची किती उदाहरणे बरोबर आहेत. पहा, इथे बॉक्स आहे आणि बॉक्समध्ये वजाबाकीची एकूण 5 उदाहरणं दिली आहेत. त्यापैकी किती उदाहरणं बरोबर आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. विद्यार्थ्यांनी वहीमध्ये या सर्व वजाबाक्या करून पाहायच्या आहेत. प्रत्यक्ष स्वतः वजाबाक्या केल्याशिवाय, प्रत्यक्ष गणिताची उदाहरणं जेव्हा विद्यार्थी स्वतः सोडवत नाही त्याशिवाय योग्य उत्तर सापडू शकत नाही. या वजाबाक्या सर्व केल्या असता पहिलं आणि दुसरं हे 2च वजाबाक्या फक्त बरोबर दिसत आहेत. बाकीच्या 3ही वजाबाक्या ह्या चुकीच्या आहेत. म्हणून पर्याय दुसरा 2 उदाहरणे इथे बरोबर आहेत. प्रश्न 40, कंसात 30 गुणिले 4 अधिक दुसऱ्या कंसामध्ये 0 गुणिले 100 अधिक तिसऱ्या कंसामध्ये 20 अधिक 9 बरोबर किती, ही पदावली आपल्याला इथे आता सोडवायची आहे आणि याचं योग्य उत्तर लिहायचं आहे. पदावली सोडवताना, कुठलीही पदावली सोडवताना आपल्याला अगोदर कंसाच्या आतमधली क्रिया करून घ्यायला लागते. पहा, पहिल्या कंसाच्या आतमधली, दुसऱ्या कंसाच्या आणि तिसऱ्यासुद्धा कंसाच्या आतमध्ये जी क्रिया आहे ती सर्वप्रथम करून घ्यावी लागेल. पहा, 30 आणि 4चा जर गुणाकार केला तर 120 उत्तर येतं. इथे 0 आणि 100चा जर गुणाकार केला, 0चा पाढा कितीपर्यंत म्हटला किंवा कुठल्याही संख्येला जर 0ने गुणलं तर त्याचं उत्तर 0च येतं. आणि तिसरा कंसामधली क्रिया 20 अधिक 9 त्याचं उत्तर 29 येतं. आता पहा, कंस गेलेले आहेत. आता फक्त आपल्याला बेरजेची चिन्ह राहिलेली आहेत. 120 आणि 0ची बेरीज आपण नाही करत. 120 अधिक 29 यांची जर बेरीज केली तर 149 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय तिसरा 149. प्रश्न 41, 7 दशक अधिक 5 शतक अधिक 30 एकक बरोबर किती. पहा, हे अक्षरात दिलेल्या संख्या आधी अंकात करून घ्यायच्या आणि मग याची बेरीज करायची आहे. याचं उत्तर किती येतं आपण पाहूयात. पहा, अक्षरातील संख्या जर अंकात लिहून घेतल्या तर 7 दशक म्हणजे 70, 5 शतक 500 आणि 30 एकक हे सुट्टे 30 आहेत. तर याप्रमाणे जर आपण ह्या संख्या जर मांडून घेतल्या आणि जर त्यांची बेरीज केली तर आपलं उत्तर किती येत आहे, 600 उत्तर येत आहे. अंकात असेल तर 600, अक्षरात असेल तर याप्रमाणे
आपण त्याचं उत्तर निवडू शकतो. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 42. 8 मीटर कापडाची किंमत 152 रुपये आहे, तर 10 मीटर कापडाची किंमत किती? पहा, इथे आपल्याला एकूण कापडाची किंमत दिलेली आहे 152 रुपये. एकूण कापडाची किंमत जर 152 दिलेली आहे आणि जर आपल्याला त्याच्यावरून 1 मीटर कापडाची फक्त किंमत काढायची असेल तर आपल्याला गुणाकाराच्या विरुद्ध भागाकाराची क्रिया करावी लागेल. जर 152ला जर 8 मीटर म्हणजे 8ने जर भाग दिला तर आपलं 19 उत्तर येतं. पहा, म्हणून 1 मीटर कापडाची किंमत झाली 19 रुपये. आता आपल्याला 10 मीटर कापडाची किंमत काढायची आहे. त्याला 10ने गुणलं तर आपलं 10 मीटर कापडाची 1 मीटरवरून जर 10 मीटरची किंमत काढायची असेल, एकावरून जर अनेकांची एकूण किंमत काढायची असेल तर आपल्याला गुणाकार करावा लागतो. आणि याप्रमाणे 19 गुणिले 10 केलं तर 190 रुपये ही 10 मीटर कापडाची किंमत येणार आहे. पर्याय दुसरा 190 रुपये. पहा, इथे आकृती बॉक्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कोन दिलेले आहेत. तर शेजारील आकृतीत किती लघुकोन आहेत? पहा, याप्रमाणे आपण आकृत्यांचं निरीक्षण केलं असता पहा आपल्याला इथे हे जे चिन्ह काढून दिलेले आहेत हे काटकोनाचे चिन्ह आहेत. तर एकूण 3 काटकोन याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि जर आपण आकृत्यांचं बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला लघुकोन पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 लघुकोन आपल्याला दिसत आहेत. जर आपल्याला असं सहज जर समजत नसेल तर आपण वहीचं किंवा पेपरचं पान फिरून घ्यायचं आणि मग 90 अंशापेक्षा जर कमी दिसत असतील कोण तर ते लघुकोन म्हणून आपण तिथे मोजायचे आहेत. जर आपल्याला सहज समजत नसेल तर याप्रमाणे आपल्या पेपरचं पान तुम्ही फिरून घेऊ शकता आणि मग लघुकोन आपण याच्यामध्ये लघुकोन विशालकोन हे शोधू शकता. पर्याय तिसरा एकूण 9 लघुकोन आहेत. प्रश्न 44. 18/23 वजा 5/23 तर यांची वजाबाकी किती आहे? पहा, जेव्हा छेद समान असतात त्यावेळेला अंशांची वजाबाकी आपल्याला इथे करावी लागते आणि छेद हा एकदाच लिहायचा असतो. याप्रमाणे अंशांची जर वजाबाकी केली आणि दोन्ही छेदांच्या ऐवजी एकच छेद लिहिला तर 18 वजा 5 13/23 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय तिसरा. प्रश्न 45. पहा, इथे काही संख्या दिलेल्या आहेत. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती? पहा, वही काढायची. वहीमध्ये सर्व संख्या ह्या चढत्या क्रमाने लिहून घ्यायच्या आणि मग चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या ही 804 असणार आहे. पहा, इथे जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिका जरी सोडून दिली असेल तरी फक्त ते बघायचं नाही. गणिताच्या सर्व क्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः वहीमध्ये व्हिडिओ बघता करायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुमची प्रॅक्टिस अगदी योग्य होईल आणि मग उत्तरं तुमची चुकणार नाहीत. संख्या चढत्या क्रमाने लावल्या तर चौथ्या क्रमांकाची संख्या 804 येते का हे आपल्या वहीमध्ये सुद्धा चेक करायचं आणि हीच आली पाहिजे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 46. 745 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा, सोपा प्रश्न आहे. 745 पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 47. 4 शतक 2 एकक आणि चौकटीच्या पुढे 9 दशक 5 एकक तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. पहा, चौकटीच्या डाव्या बाजूला 4 शतक म्हणजे 400 आणि 2 एकक म्हणजे 2 असे 400 अधिक 2 आहेत. आणि चौकटीच्या उजव्या बाजूला 9 दशक म्हणजे 90 आणि 5 एकक म्हणजे सुट्टे 5 असे 90 अधिक 5. तर 400 अधिक 2 ही किंमत जास्त असल्यामुळं त्यापेक्षा मोठे हे चौथ्या पर्यायातील चिन्ह या चौकटीमध्ये येणार आहे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 48. खालीलपैकी कोणत्या गटातील अंक एकदाच वापरून 3 अंकी लहानात लहान संख्या मिळेल? पहा, आता सर्व गटांमधील 4ही गटांमधील लहानात लहान संख्या तुम्हाला तयार करून पाहावी लागेल आणि मग संख्या तयार करून पाहिल्याच्या नंतर
लहानात लहान संख्या कोणत्या गटाची बनलेली आहे हे तुम्हाला मग उत्तर मिळणार आहे. तर सर्वप्रथम 3 अंकी लहानात लहान संख्या आपण तयार करून घेऊयात. पहा, चारही गटांच्या संख्या जर तयार केल्या तर इथे 267, 679, 109 व 158 या संख्या तयार होतात. तर त्यामध्ये 109 ही सर्वात लहान संख्या आपल्याला इथे मिळते. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 49. 1 ते 100 या संख्यांमध्ये दशक स्थानी 7 हा अंक असलेल्या किती विषम संख्या आहेत? पहा, 1 ते 100 या संख्यांमध्ये दशक स्थानी 7 हा अंक असलेले एकूण 10 संख्या असतात. एकूण 10 संख्या असतात. डायरेक्ट उत्तर जर सांगता येत नसेल तर संख्या लिहून पाहायच्या. 1 ते 100 ह्या संख्या कच्च्या कामामध्ये ह्या आधीच लिहून ठेवायच्या आणि मग अशा एकूण 7 अंक असलेल्या दशकस्थानी 7 अंक असलेले एकूण 10 संख्या असतात. त्यामध्ये 5 समसंख्या आणि 5 या विषम संख्या असतात. म्हणून पर्याय तिसरा 5 विषम संख्या असतील हे याचं योग्य उत्तर आहे. 50 प्रश्न. खालीलपैकी कोणती आकृती रेषेची नाही? पहा, दोन्ही बाजूला अमर्याद वाढणारी ही रेषा असते. ही रेषेची आकृती आहे. पहा, दोन्ही बाजूला अमर्याद वाढणारी ही रेषा आहे. ही सुद्धा दोन्ही बाजूला अमर्याद वाढणारी रेषा आहे. परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये फक्त एकाच बाजूला वाढत जाणारी आकृती म्हणजे ही किरणची आकृती आहे. म्हणून पर्याय दुसरा ही रेषेची आकृती नाही. प्रश्न 51. शामरावांनी स्वतःसाठी 325 रुपयांची पॅन्ट, $250 रुपयांचा शर्ट आणि मुलासाठी 75 रुपयांचा टी शर्ट खरेदी केला. तर एकूण खरेदी किती रुपयांची झाली? पहा, आता इथे आपल्याला गणितामध्ये संख्या या अक्षरात दिल्या होत्या. 325 रुपये त्याची पॅन्ट घेतली, ते आपण अंकात लिहिलं. 325 रुपयांची पॅन्ट, $250 म्हणजेच 175 रुपयांचा शर्ट आणि 75 रुपयांचा टी शर्ट हा मुलासाठी घेतला. आणि एकूण खरेदी विचारली आहे म्हणून जर बेरीज केली तर 575 रुपयांची एकूण खरेदी झाली. परंतु 575 आपल्याला डायरेक्ट पर्यायमध्ये अशी अंकी संख्या अंकामध्ये दिलेली नाही तर अक्षरात दिलेली आहे. आणि 575 म्हणजेच $650 रुपये होतात. तर पर्याय चौथा 650 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 52. 112 या संख्येतून 15ची किती पट वजा करावी म्हणजे बाकी 37 उरेल? पहा, आता किती पट म्हणजे पट म्हणजे गुणिले, म्हणजे 15ची किती पट म्हणजे 15ला कितीने गुणलं आणि ते उत्तर 112तून वजा केलं तर बाकी 37 उरलं पाहिजे. पहा, 15ची जर 37 पट केलं तर हे 112पेक्षा खूप जास्त होतात. ते 112तून आपण वजा करू शकत नाही. आणि 15ची 47 पट केली म्हणजेच 15 गुणिले 47 केलं तर ही खूप मोठी संख्या मिळते. 112पेक्षा मोठी संख्या होते. म्हणून 112तून आपण ते वजा करू शकत नाही. मग आता राहिलं 15ची 7 पट किंवा 15ची 5 पट. तर आपण पाहूया त्याचं योग्य उत्तर काय आहे. पहा, 15ची जर 5 पट म्हणजे 15 गुणिले जर 5 केलं तर 75 त्याचं उत्तर येतं. आणि 112मधून जर हे 75 वजा केलं तर 37 उत्तर येतं. म्हणजे आपला पर्याय 15ची 5 पट हे योग्य उत्तर आहे. पहा, 15ची जर 5 पट केली तर 75 आणि ते 112तून वजा केलं तर 37 बाकी उरते. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 53. इथे आकृती दिलेली आहे. शेजारील आकृतीचा किती भाग रंगवलेला नाही? पहा, रंगवलेला विचारलं नाही तर न रंगवलेला भाग विचारला आहे. तर पावभाग. पहा, गोलाचे जर 4 भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजेच पावभाग हा रंगवलेला नाही. पर्याय दुसरा पावभाग म्हणजे 1/4 म्हणजेच पावभाग. प्रश्न 54. एका मोबाईलच्या दुकानातील विविध कंपन्यांच्या मोबाईलची संख्या चित्ररूप माहितीद्वारे खाली दिली आहे. खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. पहा, इथे चित्ररूप माहिती दिली. इकडे मोबाईलची संख्या आहे आणि इकडे मोबाईलच्या कंपन्या आहेत. नोकिया कंपनीचे 4 मोबाईल, सॅमसंग कंपनीचे 3 मोबाईल, चायना कंपनीचे 8 मोबाईल आणि LG कंपनीचे 5 मोबाईल याप्रमाणे संख्या दिलेली आहे. प्रश्न आहे, नोकिया कंपनीच्या मोबाईलची संख्या
चायना कंपनीच्या मोबाईलच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? पहा, नोकियाची संख्या चायनापेक्षा कितीने कमी आहे? तर इथे 8 आहे आणि हे 4 आहे. तर 8मधून जर 4 वजा केले तर नोकियाची संख्या ही 4ने कमी आहे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 55. रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा. पहा, इथे 32 दिलेला आहे आणि 32च्या पुढे हा एक गुणाकार दिलेला आहे. तर या गुणाकाराची किंमत 32 आली पाहिजे आणि त्याच्या पुढे आणखी एक गुणाकार दिलेला आहे, त्याचीसुद्धा किंमत काय आहे? 32च आली पाहिजे. म्हणजे या दोन्हीही गुणाकारांची किंमत काय आहे? 32. कारण सगळ्यांच्यामध्ये काय आहे? बरोबरचं चिन्ह आहे. जेवढी किंमत ह्या गुणाकाराची आहे तेवढीच किंमत पुढच्यासुद्धा गुणाकाराची आहे. मग पर्यायातील कुठल्या संख्या ठेवल्या तर उत्तर 32, 32 दोन्ही गुणाकारांचं येतं. तर पर्याय चौथा पहा, 8 चोक 32. इथे जर 4 ठेवले तर 32 उत्तर येतं आणि इथे जर 2 ठेवलं तर 16 दुणे 32. म्हणजे सर्व पर्याय इथे काय होतात? बरोबर येतात. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 56. 104 भागिले 13 हा भागाकार करण्यासाठी टिंबटिंबचा पाढा टिंबटिंबपर्यंत म्हणायचा आहे. पहा, आता पाढा तर 13चा म्हणायचा आहे. 13चा पाढा कुठपर्यंत म्हणायचा आहे? तर 13चा पाढा 104 येईपर्यंत. मग 104 कुठे येतात? तर 13 8 104 येतात. आता पहा, इथे काही मुलं इथे कन्फ्यूज होऊ शकतात. 13चा पाढा आणि 104 पर्यंत. कुठलाही पाढा हा 104 पर्यंत नसतो. ही त्या पाढ्यामधील संख्या आहे. 104 ही काय आहे? त्या पाढ्यामधील संख्या आहे. 104 पर्यंत आपण पाढा म्हणत नाही. कुठलाही पाढा फक्त आपण 10 पर्यंतच म्हणतो. म्हणून 13चा पाढा 8 पर्यंत म्हणजे 13 8 104. 13चा पाढा 8 पर्यंत म्हणल्याच्या नंतर 104 उत्तर येतं. म्हणून इथे योग्य संख्या कुठली असणार आहे? तर 13चा पाढा 8 पर्यंत म्हणावा लागणार आहे. तर 104 उत्तर त्याचं येणार आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 57. इथे पहा, काही अपूर्णांक दिलेले आहेत. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिले असता दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? पहा, अपूर्णांक आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचे आहेत. सर्वात मोठा आणि मग त्यापेक्षा छोटे छोटे याप्रमाणे अपूर्णांक लिहायचे आहेत. तर पहा, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, जर अपूर्णांकाचा छेद जर समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा. याप्रमाणे 5/8 ही पहिली संख्या, त्यानंतर 3/8 आणि मग 2/8 आणि 1/8. तर दुसऱ्या क्रमांकावर अपूर्णांक 3/8 हा येईल. म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 58. 5000 मिलीलिटर बरोबर किती लिटर? रिकाम्या चौकटीतील योग्य पर्याय शोधा. पहा, इथे 1000 मिलीलिटर बरोबर 1 लिटर होतात. 1000 मिलीलिटर बरोबर 1 लिटर होतात. तर 5000 मिलीलिटर बरोबर 5 लिटर होतील. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 59. खालील संख्यांमध्ये 3ने निशेष भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? पहा, आता 3ने निशेष भाग जर द्यायचा असेल तर 3ची कसोटी आपल्याला वापरावी लागेल. आणि 3ची कसोटी काय आहे? तर संख्येतील अंकांची बेरीज केली तर त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 3ने निशेष भाग जातो. ही 3ची कसोटी आहे. तर आपण पाहूयात की कोणत्या कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज केली असता त्याला 3ने भाग जातो. पहा, इथे आपण अंकांची बेरीज केलेली आहे. 702मध्ये अंकांची बेरीज केली तर 7 आणि 2ची बेरीज 9 येते. 9ला 3ने पूर्ण भाग जातो म्हणून 702ला सुद्धा 3ने पूर्ण भाग म्हणजेच निशेष भाग जाईल. दुसऱ्या संख्येतील अंकांची बेरीज 8 येते. 8ला 3ने निशेष भाग जात नाही म्हणून 242ला सुद्धा जाणार नाही. या अंकांची बेरीज 9 येते. 9ला 3ने भाग जातो म्हणून 333ला सुद्धा 3ने निशेष भाग जाईल. 301 अंकांची बेरीज 4 येते. 4ला 3ने भाग जात नाही म्हणून 301ला सुद्धा भाग जाणार नाही. याप्रमाणे पहा, अंकांची बेरीज केली असता 15 आणि 6ला 3ने
पूर्ण भाग जातो म्हणून 384 व 105 या संख्येंना 3ने निःशेष भाग जाईल. अशा प्रकारे 1, 2, 3, 4 संख्यांना 3ने निःशेष भाग जाईल म्हणून पर्याय तिसरा 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 60. 2/11 व 5/11 या अपूर्णांकांची बेरीज करण्याची बरोबर पद्धत कोणती? पहा, ज्या वेळेला छेद अपूर्णांकांचे छेद समान असतात त्यावेळेला छेद एकदाच लिहून अंशांची बेरीज आपण करू शकतो. तर इथे पद्धत पहा, इथे छेद समान आहेत परंतु इथे 2 वेळा छेद लिहिलाय आणि छेदांची बेरीज केली. इथे छेद एकदाच लिहिलाय परंतु अंशांची बेरीज न करता गुणाकार केलेला आहे. इथे छेदांचा गुणाकार केलेला आहे, चुकीची पद्धत. पहा, इथे पर्याय ड, दोन्ही छेदांच्या ऐवजी एकदा छेद लिहून आणि अंशांची बेरीज इथे केलेली आहे. पर्याय ड हे याचं योग्य उत्तर आहे म्हणून पर्याय 4 फक्त ड योग्य हा पर्याय इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 61. 3 किलोमीटर बरोबर किती मीटर? पहा, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर म्हणून 3 किलोमीटर बरोबर 3000 मीटर. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 62. 794 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पहा, 794 पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 63. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर पहिल्या क्रमांकावर कोणती संख्या राहील? पहा, जर पहिल्या क्रमांकावरची संख्या लिहायची आहे तर पूर्ण संख्या उतरत्या क्रमाने लावायची सुद्धा गरज नाही. उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर आपण शोधली तर तीच पहिल्या क्रमांकाची संख्या असणार आहे. तर पहा, सर्वात मोठी संख्या 637 आहे आणि हीच पहिल्या क्रमांकाची संख्या असणार आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 64. 250 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा, 250 म्हणजेच 175. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 65. 115 मिनिटे बरोबर किती? आणि ते 4 पर्याय दिलेले आहेत. तर पहा, 115 हे मिनिटं आहेत आणि आपल्याला इथे तास आणि मिनिटं या रूपामध्ये पर्याय दिलेले आहेत. तर पहा, 115 मधून जर आपण 60 मिनिटं जर बाजूला काढली, 60 मिनिटं म्हणजेच 1 तास जर बाजूला आपण काढला तर खाली 55 मिनिटं उरतात म्हणून याचा योग्य पर्याय आहे 1 तास 55 मिनिटं म्हणजेच 115 मिनिटं. पर्याय 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 66. ज्या त्रिकोणाच्या 3 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला टिंबटिंब त्रिकोण म्हणतात. सर्व बाजू समान समभुज, सर्व बाजू समान समभुज त्रिकोण त्या त्रिकोणाला म्हणतात. जर 2 बाजू समान असतील तर समद्विभुज त्रिकोण. प्रत्येक बाजू जर वेगवेगळी असेल तर विषमभुज त्रिकोण. आणि हा विशालकोन हे कोणाचं नाव आहे? हे त्रिकोणाचं नाव नाही. पर्याय पहिला समभुज त्रिकोण हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 67. आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीत चौकोनाचा प्रकार कोणता? दिलेला चौकोन हा पहा, पतंगाच्या आकाराचा असल्यामुळे या आकाराला पतंगाकृती चौकोन असं म्हणतात. पर्याय क हे याचं योग्य उत्तर आहे म्हणून फक्त क योग्य. पर्याय तिसरा हा पण इथे निवडलेला आहे. प्रश्न 68. खालीलपैकी कोणती आकृती बंदिस्त आहे? पहा, इथे खुली आकृती आहे, खुली आकृती आहे आणि ही जी आकृती दिसते आपल्याला ही बंदिस्त आकृती आहे. आता एस हा जर आपण विचार केला तर इथे पण तुम्हाला ही आकृती बंदिस्त दिसू शकते परंतु ही रेषा आहे आणि याच्यामध्ये जर आपण रंग भरला, हे जर डार्क केलं तर एसचा इथे आणि इथे खालच्या बाजूला इथे ही आकृती खुली आहे. ही मधली आकृती नाही, हे अक्षराचं आकार आहे, अक्षराचा आकार आहे म्हणून इथे सुद्धा मुले कन्फ्यूज होऊ शकतात. सुद्धा याचं उत्तर करू शकतात परंतु जर त्रिकोणाचा विचार केला तर ही पूर्णपणे बंदिस्त आकृती आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 69. आयताची आकृती दिलेली आहे. सोबतच्या आयताची परिमिती किती येईल? पहा, या आकृतीमध्ये आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान लांबीच्या असतात. समोरासमोरील वरील बाजू जर 10 सेंटीमीटर असेल तर खालील बाजूसुद्धा 10 सेंटीमीटर आणि
डावीकडची 6 असेल तर उजवीकडची सुद्धा 6 सेंटीमीटर असेल तर याप्रमाणे 10 आणि 10 20 आणि 6 6 12 20 आणि 12 32 याप्रमाणे आयताची परिमिती 32 सेंटीमीटर येईल. परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज केली तर 32 सेंटीमीटर हे उत्तर येतं. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 70. सोबतचा त्रिकोण कोणत्या रेषेसंदर्भात असममित आहे? पहा, इथे त्रिकोण दिला आहे आणि त्रिकोणाला या वेगवेगळ्या अ रेषा, ब, क आणि ड या रेषा मारलेल्या आहेत. आणि कोणत्या रेषेने त्रिकोण असममित आहे? तर पहा, ही क नंबरची जी रेषा आहे किंवा ही जी क रेषा आहे आडवी, तर यामुळे त्रिकोणाचा हा वरचा भाग आणि खालचा भाग हे जे दोन भाग होतात हे असममित आहे, म्हणजे समान भाग होत नाही. म्हणून क म्हणजेच पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 71. गणिताच्या पाठ्यपुस्तकाचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो. पहा, गणिताचं पाठ्यपुस्तक असेल किंवा आणखी कुठलं पाठ्यपुस्तक असेल किंवा वही असेल त्याचा पृष्ठभाग हा सपाट असतो. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 72. घनाकृती ठोकळ्यात शिरोबिंदूंची संख्या किती असते? योग्य उत्तर आहे, ठोकळ्यामध्ये शिरोबिंदू हे 8 असतात आणि कडा ह्या 12 असतात. पहा, कडांची संख्या ही 12 आणि शिरोबिंदूंची संख्या ही 8 असते. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 73. इथे एक आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीत तयार होणारे एकूण त्रिकोण किती? पहा, ज्या वेळेला अशी उभा त्रिकोण दिलेला असतो आणि त्यामध्ये पुन्हा उभ्या रेषा ज्या वेळेला दिल्या असतात त्यावेळेला त्याचे त्रिकोण कसे मोजायचे? उभ्या रेषांमुळे जे त्रिकोणाचे भाग होतात प्रत्येक भागामध्ये 1 2 3 4 क्रमाने अंक लिहायचे आणि त्या अंकांची बेरीज केली तर तेवढे त्रिकोणांची संख्या असते. अंकांची बेरीज 10 येते. म्हणून दिलेल्या आकृतीत 10 त्रिकोण तयार होतील. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 74. दिलेल्या संख्या आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी येणारा योग्य पर्याय निवडा. पहा, आकृतिबंधाचं जर निरीक्षण केलं तर 7मध्ये 2 मिळवले तर 9 येतात. आता 9मध्ये 4 मिळवले तर 13 येतात, म्हणजे मिळवायची संख्या ही 2ने वाढलेली आहे. 13मध्ये 6 मिळवले तर 19 येतात, म्हणजे 4मध्ये आणखी 2 मिळवले तर 6. ही 6 संख्या आपल्याला 13मध्ये मिळवायची आहे. म्हणजे जी संख्या आपण मिळवत आहे ती संख्या 2ने वाढलेली आहे. पहा, 2 4 6 इथे 8. पहा, आता हे 19मध्ये जर आपण 8 मिळवले तर 27 उत्तर येतं. म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. पुन्हा 27मध्ये 10 मिळवले तर 37 येतात. पुन्हा 12 मिळवले तर 49 आणि 14 मिळवले तर 63. याप्रमाणे जी संख्या आपण मिळवत आहे ती 2ने वाढत गेलेली आहे. म्हणून इथे 19मध्ये जर आपण 8 मिळवले तर 27 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय दुसरा. प्रश्न 75. 524 वजा 425 बरोबर किती? तर पर्याय पहिला याची वजाबाकी केली असता 99 हे याचं आपल्याला उत्तर मिळत आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. ही वजाबाकी वहीमध्ये विद्यार्थ्यांनी करून पाहायची आहे.